लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण काल दिनांक 4 नोव्हेंबर पासून सुरू झाले आणि त्यानंतर अनेक महिलांना पडलेला प्रश्न म्हणजे आमचे पैसे कधी जमा होणार, आम्हाला अजूनही पैसे जमा झाले नाहीत। मग याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासोबत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण जास्त प्रमाणात होणार आहे, तसेच तुम्हाला कधीपर्यंत पैसे मिळणार, सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट योग्य पद्धतीने आणि सर्वात आधी मिळणार आहेत। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर यामध्ये आपण काय माहिती पाहणार आहोत लक्षात घ्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत काल दिनांक 4 नोव्हेंबर पासून हप्त्याचे वितरण सुरू झाले आणि अनेक महिलांना योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी आहे। मग आज पैसे जमा होणार का नाही, हा महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर लक्षात घ्या, हे जे पैसे आहे किंवा हे जे वितरण आहे हे डीबीटीच्या माध्यमातून केले जाते आणि डीबीटीच्या माध्यमातून हे वितरण होत असल्यामुळे यासाठी बँक चालू असणे किंवा बंद असणे असा कोणताही विषय येत नाही। आजही अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आता यामध्ये लाडक्या बहिणींचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, ते म्हणजे की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप असणार आहे। तसेच आमचा पुणे जिल्हा आहे तर आम्हाला पैसे कधी येणार, आमचा अहिल्यानगर जिल्हा आहे तर आम्हाला पैसे कधी येणार, असे विविध जिल्ह्यांबद्दल लाडक्या बहिणी नेहमीच विचारत असतात की आम्हाला पैसे कधी येणार, आम्हाला पैसे कधी येणार। तर त्या संदर्भातील देखील माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे घेणार आहोत। आज कोणत्या जिल्ह्यात वाटप असणार आहे तर लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण मी आधी सांगितल्याप्रमाणे डीबीटीच्या माध्यमातून योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण होत असते। कशाच्या माध्यमातून? डीबीटीच्या माध्यमातून। आणि डीबीटीमध्ये वितरण होत असल्याने यामध्ये लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाच्या बाबी आहेत, डीबीटीच्या माध्यमातून हे वितरण होत असते आणि डीबीटीमध्ये असं कोणताही ठराविक जिल्हा नसतो की या जिल्ह्याला आधी, म्हणजे समजा की पुणे जिल्ह्यात आधी वितरण आहे किंवा अहिल्यानगरला नंतर आहे किंवा रायगडमध्ये नंतर आहे, असं काही नसतं। यामध्ये एक ठराविकपणे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रोसेस एक सेम टाईमला स्टार्ट असते। म्हणजेच की लक्षात घ्यायचं उदाहरण झाल्यास समजा एक अहिल्यानगरमधल्या काही महिला आहेत आणि त्यांना योजनेचे पैसे आज आले, तर असं नसतं की अहिल्यानगरमध्ये सर्वच महिलांना आज पैसे येतील। थोडक्यात सांगायचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी काय केलं जातं, एक संयुक्त बँक खातं असतं। त्या संयुक्त बँक खात्यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पैसे ट्रान्सफर केले जातात आणि त्यानंतर या संयुक्त बँक खात्यामधून पुढे लाडक्या बहिणींचं ज्यामध्ये खातं आहे, म्हणजे SBI मध्ये काही बहिणी असतील, काही बहिणी युनियनमध्ये असतील, काही बहिणी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असतील, काही बहिणी पोस्ट पेमेंट बँकमध्ये असतील, काही बहिणी बँक ऑफ बडोदामध्ये असतील, काही ICICI मध्ये असतील, तर मग हे पैसे ट्रान्सफर केले जातात आणि त्यानंतर मग तुमच्या बँक सर्व्हरनुसार तुमच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होते। मग बँक देखील काय करते की एकाच टायमिंगला सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करत नाही, जेणेकरून काय होतं की कधी कधी सर्व्हर डाऊन होतं किंवा वन टाईम पैसे ट्रान्सफर केल्यामुळे सर्व्हरवर देखील मोठ्या प्रमाणावर लोड येतो, म्हणून बँक वन टाईम पैसे ट्रान्सफर करत नाही। म्हणजेच की टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर करण्याचं बँक ठरवते। म्हणजे 3 टप्प्यामध्ये बँक घेते। मॉर्निंगचा टप्पा वेगळा, म्हणजे सकाळचा टप्पा वेगळा असतो, दुपारचा टप्पा वेगळा आणि संध्याकाळचा टप्पा वेगळा, आणि या टप्प्यांमधून योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाते। म्हणूनच तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत पैसे मिळाले असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला आज उद्यापर्यंत योजनेचे पैसे जमा होणार आहेत। दिनांक 7 आपली म्हणजे 7 नोव्हेंबरपर्यंत या योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिली आहे। म्हणजेच की काल दुपारच्या टप्प्यानंतर योजनेचे हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे। साधारणपणे 1 ते 4च्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। त्यानंतर रात्री देखील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे वितरण सुरू आहे। कोणताही यामध्ये ठराविक जिल्हा नाही, कोणताही तालुका नाही, सर्वत्र योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत। तुम्हाला पैसे अजून जमा झाले नसेल तरी देखील काळजी करण्याची आवश्यकता नाही। तुमची EKYC झाली असेल नसेल, तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत पैसे आले असतील तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही। आजपर्यंत उद्या किंवा परवापर्यंत तुम्हाला योजनेचे पैसे सर्व जमा होतील। आता यामध्ये फक्त एक लक्षात घ्या की विषय काय असणार आहे की अनेक बँकांचा काय होतो की मेसेज येत नाही, परंतु खात्यावर पैसे जमा झालेले असतात। त्यामुळे तुम्हाला खात्री करण्यासाठी तुमच्या बँकेचे तुम्ही स्टेटमेंट काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या बँकेचा जो बॅलन्स चेकचा नंबर आहे त्या बॅलन्स चेक नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करून तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत का नाही हे तुम्ही पाहू शकता। त्यामुळेच इतर तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।